भारत सरकार आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे मी मनपूर्वक आभार मानते. याचं कारण विषय खूप गंभीर आहे. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय. आपण रोड सेफ्टी म्हणतो, आपण रेल्वे सेफ्टी म्हणतो, तसंच एअर सेफ्टी ही या सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता या विषयाला आपण सगळ्यांनी, मग गाडी असू दे, ट्रेन असू दे, प्लेन असू दे, या सगळ्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते. ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत. कारण का, म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे. हे झिरो ऍक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शक करण्याचा डिसिजन डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननी घेतलाय. एका बाजूला रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते आणि दुसऱ्या बाजूला डीजीसीएनीच आता लेअरजेट विमानं बीएसआर वेंचरची जमिनीवर आणण्याचा उड्डाण बंदीचा निर्णय घेतलाय. मी सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे आणि खास करून रोहित माझ्या भावाचा फक्त मुलगा म्हणून नाही, पण ज्या जबाबदारीने रोहितनी ह्याचा फॉलोअप केला, आणि भारत सरकार आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाचे मी मनपूर्वक आभार मानते. याचं कारण विषय खूप गंभीर आहे. आमच्या घरातला कर्ता पुरुष गेलाय आणि ही वेळ कुणाच्याही, आणि अर्थातच दादा तर गेलाच, पण दादा बरोबर त्यांच्या घरातले पायलट, ते एअर हॉस्टेस, म्हणजे त्यांच्याही घरात दुःख आहेच ना. ते काय दुःख फक्त आमचं नाही, आमच्या सगळ्यांचं खूप मोठं दुःख आहे. 5 कुटुंबातल्या लोकांनी खूप मोठी गोष्ट गमावली आहे 1 महिन्यापूर्वी, आणि ही वेळ दुसऱ्या कुणावर कधीही येऊ नये, खरंच अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. त्याच्यामुळे, आणि ही जर सुरक्षिततेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल, किंवा असे काही मुद्दे असतील, तर त्याची चाचणी व्हायलाच पाहिजे. त्याची एक पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने रोहित करत आलाय. जयनीही त्याचा फॉलोअप घेतला आहे आणि आमच्या या मुलांनी जो फॉलोअप केला, आणि त्याच्यामुळे DTCAचाही रिपोर्ट आला. मी दोन्ही मंत्र्यांची, म्हणजे MOS आणि कॅबिनेट मिनिस्टर दोघांचेही आभार मानते की त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलंय. माझी विनंती आहे की अजून बारीक लक्ष घालून असं कुठेही काही थोडं कमी जास्त तरी वाटलं तर हा विषय अतिशय गांभीर्याने, आपण रोड सेफ्टी म्हणतो, आपण रेल्वे सेफ्टी म्हणतो, तसंच एअर सेफ्टी ही या सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता या विषयाला आपण सगळ्यांनी, मग गाडी असू दे, ट्रेन असू दे, प्लेन असू दे, या सगळ्या बाबतीत अतिशय गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काहीतरी सुद्धा आता वाटतंय का की बडे मासे अजून गाळायला लागलेले नाहीयेत, कारण आताशी कुठेतरी बंदी घातलेली आहे, चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे, परंतु रोहित पवारांनी ज्या पद्धतीने नाव घेतलेले आहेत ते मोठे मासे अजून सुद्धा आले नाहीत. मला असं वाटतं ही एक सुरुवात आहे. अजून कसं कसं आता सिव्हिल एव्हिएशन मंत्रालय अजून काय माहिती देते, हा त्यांचा फर्स्ट रिपोर्ट आहे. मी मुरली अण्णा मोहोळांचं पण स्टेटमेंट पाहिलं होतं की ते म्हणले की अजून माहिती अजून आम्ही देत राहू. माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर दोन्ही पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला हे खरं हे बाहेर आलंच पाहिजे. आणि मला वाटतं जो फॉलोअप रोहितनी घेतला याचा मला खरंच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी होमवर्क केलं, पाठपुरावा केला, आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी बाहेर तरी आल्या, आणि ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात घडू नये हाच आमच्या त्याच्या मागचा प्रयत्न. राम नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी वारंवार रोहित पवार करतायत, तुमचे पूर्ण आता तेच मत असणार आहे का? नाही, मला असं वाटतं पूर्ण रिपोर्टही येऊ द्या. अर्थातच रोहितच्या भावना या मी पूर्णपणे समजू शकते. ज्या दिवसापासून हे ही घटना घडली, दुर्दैवी घटना घडली, आमच्या घरात सगळेच अस्वस्थ झालेत. कारण का, म्हणजे आम्ही अजूनही खरं वाटत नाही की ती गोष्ट अशी झाली आहे. आणि आमच्या कुटुंबाने, आमच्याही कुटुंबात, आणि दादा बरोबर जे बाकीचेही 4 लोक गेले त्यांच्याही कुटुंबात, आणि त्याच्यामुळे मला हा एक पहिला टप्पा आहे ज्याच्यात जी सरकारने एक निर्णय घेतलाय त्याचं मी स्वागत करते. पण अजूनही हे झिरो ऍक्सिडेंट्स कसे होतील या बाबतीत आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं पाहिजे आणि पारदर्शकपणे त्याच्यात सगळं वास्तव बाहेर आलं.